अर्जुनची कांटाळी बसवणारी आरोळी ऐकून भानूचे अंग थरथरू लागले. धिपाड देहाचा नर लांडगा आता त्याच्या पुढ्यात त्याचा काळ बनून थांबला होता. भानूने गुंडांना आदेश दिला. आता लढल्याशिवाय पर्याय नाही हे त्या सर्वांनी ओळखले होते. तशी सर्वजण अर्जुनवर तुटून पडली. चकाकती कुऱ्हाड घेऊन सर्वात पुढे धावत येणाऱ्या गुंडाने अर्जुनवर सर्व शक्तीनिशी कुऱ्हाड उगारली. पण काही कळायच्या आत तीक्ष्ण नखांचा पंजा त्याच्या मानेतून आरपार झाला आणि गरम रक्ताची धार उडाली. तडफडत त्याने जीव सोडला. तेवढ्यात पाठीमागून तलवारीचा प्रहार अर्जुनच्या दंडावर झाला व जखम झाली. त्याने मागे फिरून जळजळीत कटाक्ष टाकला. त्याची ती नजर व तो अवतार पाहून त्या गुंडाच्या हातातील तलवार गळून खाली केव्हा पडली हे त्यालाही समजले नाही. एका फटक्यात त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले. त्याचा रुद्र अवतार पाहून भानू अचंबित झाला होता. एका फटक्यात त्याची माणसं जमिनीवर आडवी होत होती आणि त्यांच्या आर्त अशा किंकाळ्यांनी जंगल दणाणले होते. मृत्यूचा भयानक खेळ तिथे सुरू होता. सर्वांनी जणू आपल्या मृत्यूला निमंत्रण दिले होते. विवळण्याचा ओरडण्याचा आवाज त्या मृत्यूच्या खेळास अधिक भयावह बनवत होता. रक्तमासाचा सडा त्या ठिकाणी पडत होता. शिकार करण्यास आलेले गुंड स्वतः शिकार बनत होते. 5-6 गुंड यमसदनी गेले होते व काही जखमी झाली होती. सुनंदा सर्व प्रकार बाजूला थांबून पाहत होती, तर शिवा अजूनही शुद्धीत आला नव्हता. आता मात्र गुंडांचे अवसान गळत होते. मृत्यूची भीती त्यांच्या डोळ्यात दिसत होती. अर्जुनने पुन्हा आकाशाकडे गगनभेदी आरोळी ठोकली आणि आता मात्र सर्वांचे अवसान गळाले. जीव वाचवण्यासाठी ते वाट दिसेल तिकडे पळू लागले. गुंड आता आपला जीव मुठीत धरून पळत होते. अंधाराची काट्याकुट्याची त्यांना आता पर्वा नव्हती. फक्त जीव कसा वाचेल याची काळजी त्यांना लागली होती. आज नर लांडगा रूपी अर्जुनमध्ये साक्षात यमाचे दर्शन त्यांना घडले होते. भानूजवळ आता त्याचा एकही साथीदार उरला नव्हता. मृत्यू त्याच्या डोळ्यासमोर आवासून उभा होता. तिथून पळणे सोपे नव्हते. त्याला कळून चुकले होते की जंगलात येऊन आपण वाघाशी वैर घेतले आहे. तोही आता पळण्याच्या प्रयत्नात होता. त्याला पळून जात असताना पाहून अर्जुनने आपला मोर्चा त्याच्याकडे वळवला आणि काही क्षणात झडप घालून त्याला पकडले आणि दोन्ही हातांनी उचलून भिरकावले. भानू विवळू लागला. त्याला जबरदस्त मार लागला होता. त्याची हाडं चांगलीच खिळली होती. भानू आता जमिनीवर आडवा झाला होता आणि अर्जुन त्याच्या समोर थांबला होता. समोर थांबलेल्या अर्जुनकडे धपापत्या उराने भानू पाहू लागला. त्याची लपापणारी लांबलचक जीभ आणि दातांचे तीक्ष्ण सुळे, अंगावर काळे कुट्ट केस असा धिपाड देहाचा नरलांडगा त्याच्या समोर थांबला होता. अर्जुन भानूकडे खाऊकी गिळू अशा नजरेने पाहत होता. त्याने रागाने आपला पंजा हवेत उगारला, जो क्षणात भानूच्या छातीच्या आरपार घुसणार होता. क्षणात तो संपणार होता. पण भानू जोरात ओरडला, आई, तुझी आई. आणि क्षणात अर्जुन थांबला. तुझ्या आईला जर जिवंत बघायचं नसेल तर मला मार. आता भानूच्या चेहऱ्यावर छन्नी हास्य पसरले. लांडगारूपी अर्जुन आता हातबल होता. परंतु आई जिवंत आहे हे ऐकून त्याचा व सुनंदाचा जीव भांड्यात पडला. आकाशातील चंद्रकोर आता ढगाच्या आड जात होती आणि इकडे अर्जुन आपल्या पूर्वरूपात येत होता. आणि इतका वेळ झालेल्या तांडवामुळे तोही थकला होता. बाजूलाच रोवलेल्या 2-3 मशाली अजूनही जळत होत्या आणि त्यांचा प्रकाश तिथे पडला होता. अर्जुन आता दोन्ही गुडघ्यांवर बसला होता. त्याच्या शरीरावर 1-2 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. इकडे शिवा आता शुद्धीत येत होता. त्याने उठून आजूबाजूला पाहिले. गुंडांचे निष्प्राण झालेले देह छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले होते. भानू आवाक होऊन अर्जुनकडे पाहत होता. लांडगारूपी अर्जुन आता मूळ रूपात आला होता, ज्याचा प्रताप भानूने उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. हीच संधी साधत त्याने बाजूला पडलेला धारधार कोयता उचलला आणि सुनंदाच्या मानेवर धरला. एव्हाना पहाट होण्याच्या मार्गावर होती. अर्जुन चांगलाच थकला होता. शिवा भानूला म्हणाला, अरे भान्या, बाईच्या आड काय लपतोय? तुझ्या नरडीचा घोट घेईन मी.
माझ्या पोराच्या गळ्यावर सुरा धरला तू. शिव्या जास्त भुंकू नको. कोण मर्द आहे ते समजल तुला लवकरच. ह्या भानूशी वैर घेतला आहे तू. लई मोठी किंमत चुकवावं लागल. तुमच्या दोघांपैकी एक जण ही पुढं आला तर हिचं नरड बाजूला करीन आणि ती थेरडीही जीवास मुकल. आता अर्जुन आणि शिवाचा नाईलाज झाला होता आणि शिवाही झालेल्या जखमामुळे हातबल होता. सुनंदाला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, पण आई भानूच्या ताब्यात असल्याने तिचा नाईलाज होता. माझ्या मागे चाल तर 2 जीव जातील, हे ध्यानात राहू द्या. असा दम देऊन भानू सुनंदाला घेऊन जंगलात पायवाट चालू लागला. सूर्याची कवळी किरणं जंगलातील उंच दाट झाडांना छेदून जमिनीकडे डोकावत होती. अर्जुन आणि शिवा बरंच अंतर दूर गेले होते. अर्जुनने शिवाच्या जखमावर व स्वतःच्या जखमावर जंगलातील झाडाची औषधी लावली होती, त्यामुळे त्यांना आराम जाणवत होता. अर्जुनचे रूप आणि त्याचा प्रताप याविषयी शिवाला अद्याप माहिती नव्हती. अर्जुन त्या गुंडांना लोळवले व पळवून लावले याचे आश्चर्य त्याला वाटत होते. आपल्यामुळे शिवाने भानूसोबत वैर घेतले व त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला असे अर्जुनला वाटत होते. आता स्वस्थ बसून जमणार नाही हे त्या दोघांनाही समजले होते. शिवा, तू तुझ्या बायको आणि पोरांना घेऊन काही दिवसासाठी गावातून निघून जा, अर्जुन म्हणाला. आणि तू र, तुला काय असं अर्ध्यात सोडून? शिवा म्हणाला. त्याला इलाज नाही शिवा, माझ्यासाठी तुझं घर. शिवा अर्जुनचे वाक्य अर्धवट तोडत म्हणाला. अरे आता काही झालं तरी सुनंदा आणि आईला माघारी आणल्याशिवाय मी कुठं बी जाणार नाही. काय व्हायचंय ते हो दे, पण ही लढाई अर्धवट सोडणार नाही. अर्जुन शिवाचे त्याच्याबद्दल असलेले प्रेम पाहून गहिवरला. चोहीकडे उसाचे शेत आणि मध्यभागी असलेल्या त्या खोलीमध्ये अर्जुनच्या आईला ठेवण्यात आले होते आणि सुनंदाची रवानगी सुद्धा तिथेच झाली होती. भानूने सुनंदाला आत ढकलले. आता तर जातोय, पण त्या दिवशी रात्रीचं राहिलेलं काम अजून बाकी आहे, असे म्हणत तो हसू लागला. लवकरच भेट घेतो, आता परवानगी द्या. भान्या, जंगलातलं पहाटे राहिलेलं काम बी अजून बाकी आहे, हे विसरू नको. सुनंदाच्या प्रत्युत्तराने भानूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या जंगली जनावराला सोडणार नाही, भानू म्हणाला. अरे जंगली जनावर तू आहेस, त्यांच्यापेक्षाही पुढचा, जे बाईच्या आड लपून खेळ करतोय. तुझ्या कुत्र्यांना आणि तुला पळावं लागल. सुनंदाच्या तिखट शब्दांनी भानूच्या मर्मावर बोट ठेवलं होतं. हाताच्या मुठी आवळत दात खात तो तेथून बाहेर पडला आणि तडक घराकडे गेला. आईला पाहताच सुनंदाला अश्रू अनावर झाले आणि आता सुनंदा परत एकदा भानूच्या जाळ्यात सापडली होती, त्यामुळे आईला चिंता वाटत होती. आईने सुनंदाला जंगलात काय घडले आणि ती भानूच्या गड्यांना दिसली हे सांगितले. त्या दिवशी जंगलात सुनंदा रडत पुढे पुढे जात असताना अर्जुन हा तिच्या मागे जातो. ते काही अंतरावरच असतात, पण आई काळजीपोटी त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते आणि रस्ता चुकते. शेवटी मिळेल त्या वाटेने पुढे पुढे जात ती गावात पोहोचते आणि तिथे आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या भानूच्या गड्याचे लक्ष तिच्यावर जाते. भानूला अर्जुनने उचलून जमिनीवर भिरकावले होते, त्यामुळे त्याला चांगलाच मार लागला होता आणि आता त्या त्रासाची दाहकता त्याला अधिक जाणवू लागली होती. दादाराव पाटील अंगणातच बसून होते. लेकाने केलेल्या पराक्रमाची माहिती त्यांना नव्हती, पण ही गोष्ट आता लपणार नव्हती. त्यांनी भानूकडे करड्या नजरेने पाहत त्याला बसायला सांगितले. 2-4 दिवसापासून आपल्या नकळत काहीतरी वेगळं घडत आहे हे त्यांना जाणवले होते आणि त्याचा सोक्षमोक्ष आज त्यांना लावायचा होता. भानू बसण्याच्या पवित्र्यात होता आणि बसताना त्याच्या कमरेत तीव्र वेदना झाल्या आणि तो कोसळला. घरातील गड्यांनी त्याला उठवले तसे दादाराव पाटलांच्या कपाळावर आट्या उमटल्या. भानूच्या शर्टवर पडलेले रक्ताचे डाग खूप काही सांगून जात होते. गड्यांनी त्याला खोलीतील लाकडी पलंगावर झोपवले आणि थोड्याच वेळात वैद्य आले. त्यांनी भानूला पाहिले आणि त्यांच्या कमरेला चोळून औषधी देऊन 2-4 दिवस आराम करण्यास सांगितले. काही वेळातच भानू झोपेच्या अधीन झाला. पाटील त्याला बोलण्याच्या पवित्र्यात होते, पण तो झोपल्यामुळे त्यांनी ते टाळले. त्यांना आता स्वस्थ बसवत नव्हते. काहीतरी घडलं आहे, कारण दादाराव पाटलांना भिडण्याची ताकद अख्ख्या पंचक्रोशीत कोणाचीही नव्हती.
भानूची अशी हालत पाहून त्यांचंही मस्तक आता गरम झालं होतं. दादाराव पाटलांनी भानूसोबत कायम राहणारा त्याचा गुंड भिवा याला बोलावणे पाठवले. भिवाही रात्री झालेल्या प्रसंगाने चांगलाच टरकला होता. रात्रीच्या त्या किरळ काळोखात तो कुत्र्यासारखा पळत घरी आला होता. त्याच्या डोळ्यापुढून अर्जुनचा तो चेहरा काही केल्या जात नव्हता. तोही नुकताच खाटेवर आडवा झाला होता. गड्याने त्याच्या घरी येऊन निरोप दिला, पण भिवा उठून तिकडे जाण्याच्या स्थितीत नव्हता. त्याचे काळीज अजूनही उडत होते. त्याचा डोळा उघडत नव्हता. भानूसाठी आतापर्यंत त्याने अनेक जीव घेतले होते आणि त्याच्या कृष्णकृत्यात त्याला मदत केली होती. भल्या भल्यांना धडकी भरवणारा भिवा आणि आज त्याची ही घाबरलेली अवस्था पाहून त्याची बायकोही बुचकाळ्यात पडली होती. पाटलाचा गडी निरोप द्यायला आला खरा, पण भिवाच्या बायकोने त्याची तब्येत बरी नसल्याचे सांगितले आणि तो माघारी फिरला. दादाराव पाटलांना निरोप कळताच ते स्वतः त्याच्या घराकडे निघाले. भिवाची बायको पाटलांना पाहून आश्चर्यचकित झाली. मालक, तुम्ही कसं येणं केलं? भिवाची बायकोने असे म्हणतच होती तोपर्यंत ते तडक भिवाच्या खोलीत शिरले. आधीच घाबरलेला भिवा पाटलांना पाहून अजून घाबरला. मालक, तुम्ही? आव, थोड्या वेळानं येणारच होतो. भिव्या, सरळ मुद्द्याचं विचारतो, काल रात्री काय झालंय? काय नाही मालक. कुठं काय झालंय? ते तमाशाला गेलो होतो. भिवा, गुमानं सांगतोस की कंबरड्यात लाद घालू तुझ्या? भिवाचं शरीर आधीच ठणकत होतं. त्यात पाटलांनी असे बोलल्यावर भिवाने सुरुवातीपासून झालेला प्रसंग सांगण्यास सुरुवात केली आणि पाटलांच्या कपाळावर आट्या पडू लागल्या. त्यांच्या कपाळावर घाम स्पष्ट दिसत होता. आतापर्यंत भानूची बरीच प्रकरणे त्यांच्या डोळ्यासमोरून गेली होती आणि ती त्यांनी निस्तारली होती, पण हे अजब होते. ते तिथून तडक बाहेर पडले. त्यांच्या डोक्यात विचाराचे चक्र वेगाने फिरू लागले. समोर असणारी शक्ती ही साधी नाही हे त्यांनी ओळखले. आपला अमाप पैसा, आपली माणसे, याची ताकद यासाठी उपयोगी पडणार नाही हे त्यांनी ओळखले. 20-25 वर्षांपासून बेलवाडीच्या जंगलात उत्पात माजवलेल्या त्या नरभक्षी लांडग्याविषयी ते ऐकून होते. आता या प्रकरणाची सूत्र त्यांनी हातात घ्यायचं ठरवलं. जो माणूस त्यांच्या वाड्यात घुसून सुनंदाला सुरक्षितरित्या पळवून नेऊ शकतो, तो वेळ आल्यास आई आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी भानूच्या व आपल्या गुंडांच्या नरडीचा घोट कधीही घेऊ शकतो हे त्यांनी आता जाणले होते. ते दिवसभर विचारात मग्न होते आणि अचानक त्यांच्या डोळ्यात चमक आली आणि त्याने गड्याला बोलावून त्याला काहीतरी सांगितले. संध्याकाळ झालेली होती आणि भानूला सुनंदाचे ते शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते आणि त्याच्या अंगाचा तिळपापड होत होता. याच क्षणी वस्तीवर जाऊन सुनंदा हात टाकण्यास तो आतुरला होता, पण त्याचा नाईलाज होता. इकडे अर्जुन आणि शिवा अजूनही जंगलात होते, पण ते आता गावापासून जास्त दूर नव्हते आणि शिवाला घरी जाणे भाग होते. त्याला बायको आणि लेकरांची काळजी लागून राहिली होती. अर्जुन शिवासोबत जाण्यासाठी तयार होता, पण शिवाने त्याला सोबत नेण्यासाठी नकार दिला. भानूची माणसं अजूनही पाळत ठेवू शकतात याची भीती त्याला होती आणि तो जाऊन परत येईल असे सांगितले. शिवाच्या बायकोने अजूनही चूल पेटवली नव्हती. ती डोक्याला हात लावून बसली होती आणि तिला समोर अचानक पुढे पुढे येणारी सावली दिसली. तिने चमकून वर पाहिलं. समोर शिवा उभा होता. त्याचा शर्ट अनेक जागी फाटला होता आणि शरीरावर जखमा झाल्या होत्या. तिने शिवाला आनंदाने मिठी मारली, त्याला पाणी दिले आणि चूल पेटवली. शिवाने 2 घास खाऊन घेतले, पण त्याला अर्जुनची आठवण येत होती. त्यानेही दिवसभर काहीही खाल्लेलं नव्हतं आणि त्याने अर्जुनसाठी परत जंगलात जाणार असल्याचे सांगितले, पण बायकोचे मन धजवत नव्हते. आता या घरात राहणेही धोक्याचे आहे. पहाटेच बायको लेकरांना दुसरीकडे हलवण्याचा विचार तो करत होताच आणि अचानक त्याची आशा मावळली, कारण पुढच्या क्षणात त्याच्या अंगणात पाटलांचे 4 हत्यारबंद गडी उभे होते. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. बायको लेकराच्या जीवाच्या चिंतेने त्याचं काळीज फाटलं. त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हता. बायको बाहेर आली आणि तिनेही समोरचं चित्र पाहिलं. शिवाचा लहान मुलगा भिवून आईच्या मागे लपला. क्षणात सगळं संपेल असं त्याला वाटू लागले.
शिवाचे उरले सुरले अवसानही आता गळाले होते. जगण्याची कसलीही आशा दिसत नव्हती. यमदूत पुढ्यात थांबावे तसे भासणारे काळे कुट्ट दिसणारे ते गावगुंड त्याच्या समोर थांबले होते. शिवाच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता. त्याला बायकोची आणि मुलाची चिंता लागली होती. आणि तेवढ्या सगळ्या समोर असणारा गुंड हसत त्याला म्हणाला, शिवा घाबरू नगस, तुला कोण काय करणार नाही. पाटलाचं वैर मिटवायचं आहे, तेवच निरोप घेऊन आलोय. भानूनी त्याला लई झापलं आणि उद्या त्या बाईला आणि सुनंदाला घेऊन जायला सांगितलं आहे. शिवाचा जीव भांड्यात पडला आणि त्याला हायसं वाटलं. बर मालक, एवढेच तो बोलला. उद्या सांच्याला अर्जुनला पाठवू म्हटले मालकांनी आणि त्याच्या आईला आणि सुनंदाला घेऊन जायला सांगितले. असं म्हणून ते सर्व आल्या पावलांनी निघून गेले. वैर कायमचं मिटणार या कल्पनेने शिवा आनंदी झाला. अर्जुन आणि सुनंदाचं लग्न कसं धूमधडाक्यात होईल असं तो बायकोला सांगू लागला. आणि त्याने थोड्याच वेळात जंगलाचा रस्ता त्याने धरला. अर्जुनला ही बातमी त्याने सांगितली, पण अर्जुन हा इतक्या सहजासहजी विश्वास ठेवणारा नव्हता. तरी त्याने पाटलांचे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले व उद्या सांजेला मी जाईन असे त्याने सांगितले. पण शिवाने त्याच्या सोबत येण्याचा तगादा लावला. अर्जुनला शिवाचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. त्याला जोपर्यंत खात्री होणार नव्हती तोपर्यंत तो पाटलाच्या कोणत्याही शब्दावर भरोसा ठेवणार नव्हता. दुसरा दिवस उजाडला होता आणि भानू अजूनही सुनंदाच्या विचारात होता. वडिलांची सक्त ताकीद असल्याने त्याला घराबाहेर पडता येत नव्हतं. दादाराव पाटील हा आतल्या गाठीचा होता. अर्जुनला पकडण्यासाठी तो जाळ विणत होता. आपल्या लेकरावर झालेल्या एकाएकी आघाताचा बदला घेण्यास तो आसूसला होता. भानू बचावला होता, पण धोका अद्याप टळला नव्हता हे तो जाणून होता. पण अर्जुनला संपवणं हे सोपं नव्हतं हेही तो जाणून होता. त्यासाठी त्याने चांगलीच तयारी केली होती. अर्जुन पुढे त्यांच्या गुंडांना पळताभुई थोडी झाली होती, त्यामुळे आता तो त्यांच्या भरोशावर बसणार नव्हता. तो विचारात गुंतला आणि एकदम त्याच्या डोळ्यात चमक आली. बेलवाडी आणि फुलगावच्या जंगलाच्या मधोमध घनदाट असणाऱ्या वस्तीमध्ये राहणारी कुख्यात दरोडेखोर रुक्म्याची टोळी, पैशासाठी कोणाच्याही नरडीचा घोट घेणारे, दादाराव पाटलाच्या डोई जड झालेल्या अनेक दुश्मनांना या रुक्म्याने संपवलं होतं आणि बदल्यात भरमसाठ पैसा मिळवला होता. रुक्म्याची माणसं म्हणजे माणसं कमी, भूतच. जंगलातील जनावरांचं मांस खाऊन जनावरासारखी फुगलेली धिप्पाड माणसं. दादाराव पाटलाने गड्यास गाडीला बैल झुपायला लावले. सकाळ ढळली होती आणि बैलगाडीने आता जंगलात प्रवेश केला होता. त्या घनदाट जंगलातील गाडी वाटेने दादाराव पाटील आपल्या खास गड्यासह रुक्म्याच्या वस्तीकडे निघाले होते. रुक्म्याच्या इलाक्यात येणं म्हणजे मृत्यूला आव्हान देणं होतं. त्याची माणसं जंगलात जागोजागी दबा धरून बसत, प्राण्याची शिकार करत आणि त्यात एखादा माणूस गावला तर त्याचं वाचणं अवघड. बैलगाडी पुढं पुढं जात होती आणि बैलगाडीच्या चाकाचा करकर होणारा आवाज जंगलातील त्या शांततेला छेदत होता. आता मात्र गाडीने घनदाट जंगलात प्रवेश केला होता. सूर्याची किरणही त्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हती. अचानक बाजूच्या झाडीत त्यांना खुडखुड जाणवली. बैलांची गती आता मंदावली होती. काही अंतर पुढे जाताच बैल अचानक थांबले. कसल्या तरी अनाहूत संकटाची चाहूल जणू त्यांना लागत होती. चाबूक उगारल्यानंतरही बैल पुढे जात नव्हते. शेवटी पाटील आणि गाडीवान दोघेही खाली उतरले आणि इकडे तिकडे पाहू लागले. त्यांना वाटलं एखादा साप गाडी समोर आला असेल, पण तिथे काहीच नव्हते. आजूबाजूला होणारा आवाजही आता थांबला होता. तरीही त्यांनी 10-15 पावले पुढे जाऊन पाहिलं आणि त्या पायवाटेपासून लगतच असलेल्या एका झुडपाच्या जाळीकडे त्यांचं लक्ष गेलं. तशा त्यांच्या पापण्या उंचावल्या. दोघेही पुरते हादरले आणि एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध राहिले. एक भले मोठे रानडुक्कर त्या ठिकाणी थांबले होते, ज्याचे दात खंजिरासारखे लांबलचक होते आणि बाजूलाच त्या डुकराची पिल्लं दिसत होती. काय करावे दोघांनाही सुचत नव्हते. पळावे तर बैलगाडीपर्यंत पोहोचणेही अवघड होते आणि ते डुक्कर आता हल्ला करण्याच्या पावित्र्यात होते. पिल्लावर जणू संकट येत आहे असे पाहून ते डुक्कर कोणत्याही क्षणी ते धावून अंगावर येणार
असे त्यांना वाटत होते. दोघांचाही घसा आता कोरडा पडला होता आणि बघता बघता डुक्कर चित्कारत त्यांच्याकडे धावू लागले. आता त्यांचा धीर सुटला होता, पण ते डुक्कर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच सू सू करत एक वेगवान बाण त्यांच्या मस्तकात घुसला आणि ते डुक्कर जाग्यावर आडवे तिडवे होऊन तडफडू लागले. दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि बैलगाडीकडे वळले, पण कानावर एक भारदस्त आवाज पडला, थांबा. दोघेही परत जागीच खिळले. त्या जाळीच्या मागून एक काळा कुट्ट खांद्यापर्यंत वाढलेल्या केसांचा माणूस त्यांच्याकडे येत होता. त्याला पाहून गडी पुरता हादरला, पण पाटील मात्र मोठ्या उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होते. पाटलाच्या चेहऱ्यावर असलेले भाव पाहून गड्याला अचंबा वाटला. तो माणूस आता एकदम समोर आला होता. भारदस्त छातीचा धिप्पाड माणूस, जणू एखादं जंगली जनावर समोर यावं असा येत होता. पण पाटलाच्या समोर येताच त्याचे भाव बदलले. मालक तुम्ही, म्हणत त्यानं पाटलांना नमस्कार घातला आणि पाटील व त्याच्यात काही बोलणे झाले व तो माणूस निघून गेला. ते आता दोघेही परत बैलगाडीत बसले. ते आता वस्तीच्या अगदी जवळ आले होते. गडी पाटलांना विचारू लागला, आहो मालक, हे माणसं आहेत का भूत म्हणायची? बघून माझी तर बोबडी वळली. मोठ्याने हसत पाटील म्हणाले, आर्यो रकम्याचा खास माणूस, जंगली जनावराच्या नरडीचं रक्त पिणारी आणि त्यांना कच्चं खाणारी ही माणसं. त्या पोराचं काय हाल करतील विचार कर. माझ्या एकुलत्या एक पोराचे हाल केले त्यानं. त्याला हिंगा दावायला हीच माणसं पाहिजे. वयजी, असं म्हणत गड्याने होकार भरला. पुढे छोटी छोटी घरे त्यांच्या दृष्टीस पडू लागली. गावातील त्या विचित्र दिसणाऱ्या लोकांकडे गडी मोठ्या कुतूहलाने बघत होता. पण दादाराव पाटलांसाठी हे नवीन नव्हते. आता गडी हळूहळू पुढे जाऊन एका ठिकाणी थांबला. दुपार ढळत होती आणि लवकर वापस जाणेही गरजेचे होते. घाईघाईने गाडीतून उतरत पाटलांनी गड्याला तिथेच थांबायला सांगितलं आणि त्या झोपडीवजा घरात प्रवेश केला. समोर एक बलदंड शरीराचा माणूस बसला होता. पाटलांच्या अनेक दुश्मनाचा कर्दन काळ ठरलेला रुक्म्या आत बसला होता. मध्ये जाताच पाटील व त्यांच्यात चर्चा होत होती. आवेशाने बोलणाऱ्या पाटलांचे भाव तो टिपत होकार भरत होता. काही वेळ बोलणे झाल्यानंतर पाटलांनी पिशवीतील नोटाचं भलं मोठं पुडकं काढून त्यांच्या समोर ठेवलं. भलं मोठं नोटाचं पुडकं पाहून रुक्म्याला आश्चर्य वाटलं, कारण इतके पैसे मिळवण्याची पहिलीच वेळ होती. हे फक्त तात्पुरते. काम झाल्यास तुला नोटांची आंघोळ घालतो, असे पाटलांचे शब्द कानावर पडताच रुक्म्याला जाणीव झाली की काम वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाही. म्हणून त्याने कोणतीही कसर न बाळगता या कामासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावू, असे पाटलांना सांगितले. सूर्य आता मावळतीकडे झुकत होता आणि बैलगाडी फुलगावात प्रवेश करत होती. पाटलांची कपटी मुद्रा आता काहीशी प्रसन्न भासत होती.